भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा गुरु आणि मम्माकडून. आणि गुरुचं बघा काय धडपड चालली. पप्पानी एक मोठं बॉलचं पॅकेट आणलेलं आहे स्माइली बॉलचं. तर बघा ते काढून दे म्हणून किती धडपड चालली आहे त्याची. बघा त्याला बॉलला खेळायचं आहे. काय काढू या. हा थांब 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 देते काढून थांब. तिची किती धडपड चालली आहे बघा नुसती. पूर्ण पॅकेटच पप्पा घेऊन आले ती गुरुसाठी. खेळ दे किती खेळायचा तेवढा. घे ग राणी घे. हा हे घे घ्या घ्या. हे बघा बघा आता खेळ चालू झाला. दोन हातात दोनच बसते ती. सगळेच पाहिजे. गुरु ए गुरु किती खुश झालाय बघा. खुशी किती आली आहे बघा चेहऱ्यावर. हा यांचं ना मधीच असतं. फॅन लाव काय लाव. हा देवले चांगला असतो. गुरु हाय कर हाय. बॉल दाखव बॉल दाखव. पप्पाने आणलेला बॉल दाखव राणी. ए राणी इकडे बॉल दाखव. ओ ए पिल्लू पिल्लू गुरु बॉल दाखव. तू कर तू कर. आता बघा कसा खेळ चालू झालेला आहे आपल्या गुरुचा. गुरु गुरु ए खुशी बघा किती झाली. पप्पानी बॉल आणले ना पप्पानी. हे बघा किती बॉलचं पॅकेट आणलंय बघा गुरुसाठी. गुरुला बॉल खूप आवडतात खेळायला. त्याला दुसरं काही खेळणं आवडत नाही. फक्त बॉल असलं ना खेळायला बास मग तो खुश असतो एकदम. आणि त्याला ना बॉलची खूप आवड आहे. आता त्याला पाठीमागे आणले होते बॉल ते खराब झाले सगळे म्हणून पप्पा बोलले पॅकेटच घेऊन जातो आता. म्हणून हे बघा स्माइली बॉलचं पॅकेटच घेऊन आलेत आता गुरुसाठी. खेळू दे किती खेळायचा तेवढा. त्याला बॅट आणि बॉल खूप आवडतं खेळायला. दुसरं कुठलं गाडीला हात लावणार नाही कशाला हात लावणार नाही. दुसरं कशावर खेळणार नाही. फक्त बॉलच पाहिजेत त्याला खेळायला. हे बघा सगळे बॉलच बॉल आता. गुरु ए गुरु ए गुरी अरे गुरगुरीला बघा आता लक्ष पण देणार नाही कुणाकडं. हा फक्त बॉल असलं म्हणजे बास. दुसरं काही नको. भूक पण लागत नाही बॉल असलं की खेळायला. ए गुरु गुरु हे बघा तर आज भोगी. तर हे भोगीचे सगळे भाजीपाला आणलेला आहे. वांगी वगैरे अजून दुसरं सामान फ्रीजमध्ये आहे. सकाळी कोण खायला नसतं घरात. ते पण कामाला असतात. टिफिन वगैरे घेऊन जातात. सकाळी काय बनवली नव्हती मी म्हणून आत्ताच बनवत आहे संध्याकाळच्या टायमिंगला मी. तर ही अजून आहे. वांगी वगैरे फ्रीजमध्ये आहेत. पावटा वगैरे फ्रीजमध्येच आहे अजून. तर आता मी सगळी भाजी पूर्ण साफ करून घेते. आणखीन मस्तपैकी अशी भोगीची भाजी बनवते. आपल्या पसारा केलेला आहे सगळा बघा. सगळा पसारा केलाय भाजी साफ करताना. हे बघा सगळा पसारा आणि बघा आपला गुरुसाहेब इथं बसलाय. इथं भाजीचं ठेवलं विस्कटलं असं काम चालू असतं कुठानं. इथं आपला मोनू बसलाय. लोनू म्हणते लोनू दादा. मोनू दादा बसलेला आहे. तर लसूण सोलतोय मला मदत करतोय. या गुरुचं आपल्या काय चाललंय बघा कुठानं करायचं काम. मोनूला लसूण खायला देतोय त्यो. हे बघा लसूण सोलायचं काम चाललंय. मोनू इथं मदत करतोय. आणि गुरुच्या पप्पांची इकडं पूजा चाललेली आहे. पूजा करत आहेत ते. आणि आता भाजी आमची साफ करून झाली. आता बनवायची आहे. चला मग आता भाजी घेतो आता बनवून आम्ही. आणि तुम्हाला पण दाखवते मी भाजी कशी बनवते ते. हॅलो हे बघा आता आपली भोगीची भाजी शिजायला टाकलेली आहे. मस्त अशी सगळ्या भाज्या एकत्र करून अशी भाजी बनवली ना भोगीला इतकी चव लागते ना भारी. एक नंबर भाजी लागते. त्याचं एक विशेष कारण असतं. आपल्या मराठी सणांचं काय असतं. सगळी माणसं जशी आपण एकत्र येऊन मिळून सगळ्यांनी सण केला ना साजरा की सण पण किती छान होतो. किती वातावरण प्रसन्न होतं. मन प्रसन्न होतं.
तसंच ह्या भाज्यांचं आहे. भाज्या आपण कशा एकत्र करून सगळ्या खाल्ल्या की शरीर पण आपलं चांगलं राहतं, स्वास्थ्य आपलं चांगलं राहतं. म्हणून हे आपल्या सण, आपल्या ज्या सुगीत ज्या भाज्या सगळ्या असतात, सुगीनुसार ज्या भाज्या उगवतात येतात बाजारात विकायला, त्या सगळ्या भाज्या आपण खाणे आपल्या शरीरासाठी पण चांगलं असतं. त्याच्यामुळे आपलं स्वास्थ्य पण चांगलं राहतं. आपल्या सणांच्या, मराठी सणांच्या मागे शास्त्रीय पण कारणं आहेत आणि धार्मिक पण कारणं आहेत. खूप सारी अशी शास्त्रीय सुद्धा कारणं असतात. आता या भाज्यांचं जर घेतलं, आपल्या भोगी हा सण म्हणजे कशासाठी, सगळ्या भाज्या एकत्र करून खाव्या, त्याने शरीर पण चांगलं राहतं, स्वास्थ्य पण चांगलं राहतं. आणि धार्मिक पण कारण आहे त्याचं. आपला हा सण आहे, मराठी माणसांचा सण आहे, तो आपण वर्षानुवर्ष करत राहतो. त्याच्यासाठी हे सण वगैरे साजरे होतात. आपल्या प्रत्येक सणामागं शास्त्रीय पण कारण असतं आणि धार्मिक पण कारण असतं. म्हणून हे आपण सर्वांनी एकत्र येऊन सण हे साजरे करायचे असतात. तर हे बघा, आपली भाजी आता शिजायला टाकलेली आहे आणि आता बाजरीची भाकरी करणारा एक छान असे थंडीचे दिवस चालू आहेत आणि थंडीच्या दिवसात बाजरी पण खाल्लेली शरीराला खूप चांगली असते. म्हणून भोगीच्या या दिवशी बाजरीची भाकरी खातात. आणि भोगीचा सण, संक्रांतीचा सण, आपल्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य भेटावं म्हणून हा सण साजरा केला जातो. म्हणून या सणाचं एक धार्मिक असं कारण असतं की आपल्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य भेटावं आणि सगळ्यांनी गोड बोलावं वर्षानुवर्ष, म्हणून हा संक्रांतीचा सण, भोगीचा सण हा साजरा केला जातो. आणि सर्वांना संक्रांतीच्या आणि या आजच्या दिवसाच्या भोगीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. सर्वांनी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. बाजरीची भाकरी करायचं चालू आहे आपलं काम. बघा, मस्त अशा बाजरीच्या भाकरी करायचं चालू आहे. तर थंडीच्या दिवसात बाजरीच्या भाकरी पण खाल्लेल्या चांगलं असतं. बाजरी शरीराला खूप चांगली असते थंडीच्या दिवसामध्ये. आणि आज भोगी असल्यामुळे बाजरीची भाकरी असतेच. बाजरीची भाकरी आणि मिक्स भाज्या, भोगीचं कालवण खूप छान लागतं. आणि शास्त्रीय कारण म्हणजे आपलं शरीराला खूप चांगली असते थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी खावावी. म्हणून हा सण, संक्रांत आणि भोगी हा सण थंडीच्या दिवसातच असतो. कारण बाजरीची भाकरी शरीराला चांगली असते, मिक्स भाज्या शरीराला चांगल्या असतात. त्या सीझनमध्ये ज्या भाज्या येतात त्या खूप चांगल्या असतात शरीरासाठी. म्हणून हा सण बघा थंडीच्या दिवसातच असतो. काहीतरी शास्त्रीय पण कारण आहे याच्या मागे ना, आणि धार्मिक पण. आपला वर्षानुवर्ष चालत आलेला हा आपला रूढी परंपरेनुसारचा सण आहे, तो आपण केलाच पाहिजे. म्हणून हा सण साजरा करतात. चला भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. भाकरी वगैरे करून घेते आणि जेवण वगैरे आता करून घेतो. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला, बाय बाय. तरी ते जेवण वगैरे सगळं बनवून झालेलं होतं आणि नंतर गुरुच्या पप्पांना नैवेद्य काढून दिला आणि बोलली देवाला नैवेद्य दाखवून घ्या. त्यांनी देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला, बघू शकता तुम्ही. आणि नंतर आम्ही इथे सर्व जेवण करण्यासाठी बसलो होतो. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आपली भोगीची भाजी कशी वाटली प्लीज कमेंटमध्ये सांगा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला, बाय बाय. आणि संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा. बाय.